जय हिंद, जय महाराष्ट्र। संजय दिना पाटील जो उद्धव ठाकरे यांच्या मशाल चिन्हावरती निवडून खासदार झाला, तो पळपुट्या गद्दार खासदार संजय दिना पाटील याला झेड सुरक्षा पुरवल्यानंतर त्याची भाषा ही वायझेड होते आणि ही भाषा तो वापरतो कोणाला? लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे आपले पत्रकार बंधू। खरं तर तळागाळातल्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे, सत्य लोकांपर्यंत पोहोचवणे हे काम पत्रकार बंधू करत असतात। मात्र अशा पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावरती डोकं फिरलेल्या संजय दिना पाटील यांनी डायरेक्ट पत्रकारांना मारायची भाषा केली। स्मशानात पाठवील, मारून टाकीन, गोळ्या घालीन, बॉम्ब फेकीन। अरे काय तुझी भाषा? संजय दिना पाटील, तू गद्दार गटात सामील झालास याचा अर्थ असा होत नाही की तू अशा पद्धतीने पत्रकारांचा आणि जनतेचा सुद्धा अपमान करशील। कारण ज्या जनतेनं मशाल या चिन्हावरती तुला निवडून दिलं त्या मतदारांना तू फसवलंच, त्यांच्याशी ही गद्दारी केलीच। पण आता तुझा राग, तुझी चिडचिड तू पत्रकारांवरती काढतो आहेस। पत्रकार बंधूंचं कामच आहे प्रश्न विचारणं आणि तुमच्यासारख्या प्रतिनिधींचं काम आहे त्याला उत्तर देणं। आणि तुमच्याकडे जर द्यायला उत्तर नसतील तर तुमचं काळं तोंड घेऊन तुम्ही घरात बसा। मात्र अशा पद्धतीनं जाहीररित्या मारून टाकेन, संपवेन ही भाषा महाराष्ट्रातली जनता कदापिही सहन करणार नाही। मुळातच या सर्व गोष्टींची उच्चस्तरीय चौकशी ही झालीच पाहिजे। कारण मी अनेक जणांना संपवलंय, यासाठी त्याच्यावर FIR झाली पाहिजे। पण या सत्तेतल्या बसलेल्या गृहमंत्र्याकडनं ही अपेक्षा मुळीच नाही की आता यातून न्याय मिळेल, सत्य बाहेर येईल। कारण यांच्या वॉशिंग मशीन मध्ये आलेले गद्दार गुंड हे धुवून स्वच्छ होतात आणि व्हाईट कॉलर बनून पुन्हा या समाजात वावरतात। त्यामुळे यांच्याकडनं ही मुळीच अपेक्षा नाही। मात्र या माध्यमातून मी पत्रकार बंधूंना आवाहन करते की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या चौक्या पोलीस ठाण्यामध्ये या गुंड प्रवृत्तीच्या माणसाचा म्हणजे संजय दिना पाटील याची FIR करा आणि ह्याला जशास तसे तुमच्या लेखणीतून वायझेड उत्तर द्या, इतकंच मी सांगेन। सबंध महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातली जनता पत्रकार बंधूंच्या समवेत आहे। धन्यवाद।